भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नागी समाधान। रांडविन जेवी शृंगारूपय केला, प्रेमा विन झाला ज्ञानी कैसा। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान। एका जनार्दनी प्रेम अति गोड, एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील। प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान। विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं कुंडलिकाय धातुन्मुनीन्द्रे। समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग। पांडुरंगा गुरु प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदंबोज तेजस्फुदिक प्रदेशम। विधींद्रादिदैवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्ती भजे ज्ञानदेवम। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आईसे नमन करुनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला। अज्ञान म्हणूनी आपुल्या बाळा, चालवी सकळा नामा म्हणे मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। यावर करी संतांच्या, 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 यावर करी संतांच्या। आय मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या। मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या, यावर करी संतांच्या। मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या, किंवा मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूप कीर्तन रूपे सेवेकरिता निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज वारकरी संप्रदायामधील मेन खांबा है का नाही, वारकरी संप्रदायाचा खांब असणारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंगामध्ये नाथ महाराज आपल्याला भक्ती सांगतात। अंतकरणामध्ये ज्ञान भरपूर आहे बरं का, अंतकरणामध्ये ज्ञान भरपूर आहे, पण त्या ज्ञानाला थोडं मागं ठेवून जो प्रेमात गेला, कोणाच्या भक्तीच्या, जो प्रेमात गेला मुरला, त्याच्या भक्तीचं वर्णन नाथबाबा या अभंगात करतात। विठ्ठल अभंगाचा भावार्थ पाहण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे छोटासा अल्पसा परिहार, तो म्हणजे असा की आजचा हा नैमित्तिक कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाचं निमित्त म्हणजे वैकुंठवासी
कैलासवासी संतोष पंडित पाटील यांच्या 9व्या पुण्यस्मरणानिमित्त आजचं हे कीर्तन आहे. यांच्या 7व्या पुण्यस्मरणानिमित्त देखील मला या कीर्तनाची सेवा त्यांच्या राहत्या गावी करण्याचा योग आला. आणि याही वर्षी यांचा कार्यक्रम गावीच असतो दरवर्षी, पण काही घरातील घरातलं सुख आड आल्यामुळे ते कार्यक्रम इथं आला. तर या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी केलं आणि या कार्यक्रमाची सेवा करण्याची संधी माझ्यापर्यंत प्राप्त करून दिली. त्या संधीचं सोनं करण्याचा मी देखील प्रयत्न करेल. विठ्ठल विठ्ठल. अभंग एकनाथ महाराजांचा आहे. नाथ बाबा सांगतात अभंगाचा सरळ भावार्थ पहा. थोडा अभंग कटू आहे, शब्द काही वाईट आहेत, पण संप्रदायाला गालबोट लागणार नाही याचे पाईक धरून शब्द आहेत. नीट ऐका. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. नाथ बाबा सांगतात मला इतर ज्ञान कुठलंच नको, कुठल्याच क्षेत्रातलं नको ना, कुठल्याच भागातलं नको. मला ज्ञान द्यायचं असेल तर प्रेमाचं दे, पण कुठल्या जे भक्तीत मुरलंय त्या. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवा म्हणजे याचा अर्थ आपण कीर्तनामध्ये पाहू. कारण माझ्याकडं जे भक्तीतून जे आलंय ते कधी जुनं होतच नाही. दिवसेंदिवस नवं 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 तारुण्य निर्माण होतंय त्याला. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. हे संप्रदायामध्ये सांगतात नाथ बाबा की प्रेमाविन नाही समाधान प्राप्त होऊ शकत नाही. त्या भक्तीमध्ये जोपर्यंत प्रेमाचा पाझर फुटत नाही. नाथ बाबा अनुभवातून सांगतात स्वतःच्या. एक दृष्टांत आहे. रांडविन जेवी शृंगारूपै केला. सरळ भावार्थ पहा पहिला. ज्याप्रमाणे वैश्यने शृंगार करावा तो शृंगार ना तिच्या कामाचा ना समाजाच्या कामाचा, असं प्रत्येक ठिकाणी आढळतं आपल्याला. प्रेमाविन झाला ज्ञानी काही सहा. त्यासाठी सुवासीनच व्हावं लागतं. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. नाथबाबा सांगतात हा माझा अनुभव आहे. एका जनार्दनी प्रेम अति गोड. पण जे अनुभवातले आहेत त्यांनाच कळेल. अनुभवी सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाविन नाही समाधान. हा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. कीर्तनाकरिता घेतलेला अभंग 4 चरणाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. इतका सरळ मांडला की तो प्रत्येकाच्या कानातून डोक्यातून बुद्धीत आणि बुद्धीतून मनात उतरला असावा. एकनाथ महाराजांकडे जर पाहिलं, नीट पहा, जर एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर त्यांना शांती ब्रह्म का म्हटलं जातं? सगळ्यात मोठं कारण सांगतो तुम्हाला. त्या गावातल्या ब्राह्मणांनी असं ठरवलं की एकनाथ महाराजांना इतका त्रास द्यायचा की त्यांच्या अंतःकरणात दुःख झालं पाहिजे, डोळ्याला पाणीच फुटलं पाहिजे, इतका त्रास द्यायचा. म्हणे काय द्यायचा त्रास? म्हणे सोपा त्रास. तुम्हाला जसा द्यायचा तसा द्या. एक काम करा ना, एकनाथ महाराजांना देवघरातली पूजा आवडते पूजा, ती पाळतात, जोपासतात, त्याच्या नियम अटी सगळ्या पाळतात आणि पूजा करतात. तुम्ही एक काम करा, त्यांचं तसंही घराच्या आतमध्ये राऊळ आहे ना, घराच्या आत त्यांची पूजा होते ना, एक माणूस घ्या आणि चपला सहित त्यांच्या घरात मंदिरापर्यंत पाठवून द्या. त्यांना राग आल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्या घरात वट्यावर चप्पल काढलेली कोणाला सहन होत नाही, देवाऱ्यापर्यंत कधी सहन होणार आहे? शांती ब्रह्म विठ्ठला विठ्ठला. पण नाथ बाबा देवघरामध्ये पूजा करत होते. नीट ऐका. आणि या ग्रहस्थाला 2 पैसे जास्त दिले. म्हणे हे घे पण चप्पल घालून जा. तो म्हणला मला कसं काय सहन होईल? त्यांना होईल नाही होईल नंतरची गोष्ट आहे, मला तर लाज पाहिजे का नाही? देवघरात चप्पल घालून कसं जायचं मी? नाही म्हणे 2 पैसे जास्त घे, आपल्याला देवाला नाही नाथांना त्रास द्यायचा आहे. तो म्हणला ठीक आहे 2 पैसे पोटा पाण्याचा सवाल आहे, कोणी काही करतं महाराज. त्याला सांगितलं जा चप्पल घालून. नाथबाबा पूजा करतायत. नाथबाबांची जोरात पूजा चालू आणि हा चप्पल घालून मंदिरामध्ये गेला. नाथबाबांच्या बाजूलाच उभा राहिला चप्पल घालून. नाथ महाराज आपली जाणव अंगाला आहे, धोतर घातलेला आहे, पूजा चालू आहे आणि बाजूला पाहिलं तर हा चप्पल घालून माझ्या बाजूला देवाऱ्यात, माझ्या घरात. नाथबाबांनी देवापुढे हात जोडले. पांडुरंगा, अरे तुझी भक्ती करतोय, मला 1 तास झालं इथं मी पूजा करतोय,
तरी मला तुझी भेट नाही, माझी आर्तता सुद्धा मनात निर्माण होत नाही. ते चंदन कमी जास्त होतं का तिथं पाहतोय, एखादा टिक्का राहतोय का तिथं पाहतोय. पण या गरीबाला, या वत्साला तुझ्या भक्तीची किती आवड. अरे याने चप्पल काढायची सुद्धा विसरला आणि तुझ्या दारात आला म्हणे. माझ्यापेक्षा ह्याला आशीर्वाद दे. म्हणून शांती ब्रह्म विठ्ठल. माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही सर्वजण बसलेले आहात. माझ्या मी फक्त 2 तासापुरतं बोलेल, कारण व्यासपीठावर उभा आहे म्हणून. माझ्या व्यासपीठावरून खाली आले की कोण तुझा असं म्हणलं तरी चालेल मला. कीर्तनाचे काही गुणदोष असतात. तर माझ्या कीर्तनाचे गुण हे आहेत की वादक गायक खूप सुंदर आहेत. मग दोष हे आहेत की बसलेले शांत आहेत. बसलेल्यांनी शांत बसू नका. तुम्ही आलायत ना कीर्तनाला, बसलायत ना, मग तुम्ही बसल्या जागी एकच काम करायचं. मी सांगतो, ज्या ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण होईल त्या वेळेस हाताने टाळी आणि मुखाने नाम घ्यायचं. तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही सांगता आणि आम्ही घ्यायचो, तुम्ही कोण लागून गेले आमचे. मी कोणी लागून जात नाही. आणि कीर्तनकार सांगतो म्हणून तर घ्यायचंच नाही. पण का घ्यायचं हे मी सांगतो. नीट ऐक. जगाला वंदावी लागणारी ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरांनी लिहिली. जगाला वंदावी लागणारी गाथा जगद्गुरु तुकोबाराय यांनी लिहिला. हा गाथा ज्यांनी लिहिला त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांपुढं सुद्धा हात जोडले. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. माझे नाही, जगद्गुरु तुकोबारायांचे शब्द आहेत. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. तुमच्या पायाला हात लावतो, विनंती करतो. तुम्ही कीर्तनात आला आहात ना, करटाळी बोला मुखी नाम. मग कीर्तनातला एक जण उभा राहिला आणि म्हणाला महाराज आम्हाला देवधर्म काय कळत नाही, आलोय तुमच्या कीर्तनाला, घरात काही करमत नाही. आम्ही तुम्ही म्हणता म्हणून टाळी वाजवू, पण नाव कोणाचं घेऊ तेही माहिती नाही. म्हणलं सोपं आहे, नावच घ्यायचंय ना, टाळी वाजव. मी सांगतो विठ्ठल विठ्ठल करटाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गात सुद्धा हे सुख उपभोगायला भेटत नाही महाराज. जे मरून स्वर्गात गेलेत, चांगलं काम करून स्वर्गात गेलेत, जगाला तारून स्वर्गात गेलेत, 4 जणांची घरं बसवून स्वर्गात गेलेत, ते सुद्धा लाईनीत उभे आहेत. भगवंत भेटायला येतात स्वर्गात. नीट ऐका. तुम्ही म्हणताल महाराज तुम्हाला माहिती आहे का स्वर्ग. मला माहिती आहे, मी एक विजिट देऊन आलोय वरती. हो, स्वर्ग आणि नरक 2 दार आहेत. मी दोन्ही घरात भेटायला गेलो होतो. म्हणलं सगळं ठीक आहे, पण हे जेवत कसे असतील म्हणलं स्वर्गातले, खात काय असतील बघायला गेलो. नरकामध्येही तोच बेत आणि स्वर्गामध्येही तोच बेत. नरकामध्येही डाळ भात आणि स्वर्गामध्येही डाळ भात, पण खाण्याची पद्धत बघा कशी आहे. आणि सगळ्यांना नरकामध्ये काय केले माहितीये का, अशी पट्टी असते बघा लांबडी, 4 फुटाची पट्टी. ती 4 फुटाची पट्टी मागून बांधतात असे, हात त्याला जाम, इथून कडी तिथून कडी, इथून कडी तिथून कडी, जाम. हात वाकतच नाहीत. आता खायचा प्रश्न आहे ना, हात वाकले तर माणूस खाणार आहे. सरळ हात आहेत नरकात सुद्धा आणि स्वर्गात सुद्धा. पण फरक कसा आहे बघा ना दोघांमध्ये. दोघांच्या हातात चमचे दिले, दोघांनी 2-2, एकाने एका हातात एकाने एका हातात चमचे उचलले. चमचे उचलल्यानंतर आता जेवण करायला सुरुवात करायची. हात वाकत नाही तर जेवणार कसा प्रश्न पडला. मग मी काय केलं,
ह्या बाजूला नरकन ह्या बाजूला स्वर्ग, त्याच्या भिंतीवरती बसलो जाऊन मधी भिंतीवरती इकडं तिकडं बघत बसलो. मी सांगतोय बरं का, नीट ऐका, मी जाऊन आलोय. मी खाली इकडं तिकडं बघत बसलो. नरकातली माणसं कशी खात होती तुम्हाला सांगतो. असे चमच्याने डाळ भात उचलायचे आणि असे वर फेकायचे आणि करायचा खालून, जेवढा तोंडात पडेल तेवढा माझा, बाकी खाली गेला मला सगळं. ही पद्धत होती. नरकातले सगळे असेच, नुसता बघायचो भात माझ्या डोळ्यापुढे नाचायचा असा नुसता, ह्याच्या तोंडामध्ये कमी आणि जमिनीवरती जास्त सांडायचा. ही नरकातली पद्धत. स्वर्गामध्ये सुद्धा पद्धत तीच, पण खाण्याची पद्धत वेगळी. कशी होती सांगू. एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी, ही स्वर्गातली पद्धत आहे. चमचे हातातच आहेत, हात बांधलेले आहेत. डाळभात ह्याने सुद्धा उचलायचा, पण फेकून नाही द्यायचा. त्यानं बाजूच्याला चारायचा आणि बाजूच्यानी ह्याला चारायचा. खाली नाही सांडायचं आणि पोटही भरायचं. याला म्हणतात स्वर्ग. विठ्ठला, ह्याला म्हणतात एकमेका देवमुखी. भगवान कृष्णाच्या काला प्रकरणामध्ये हे प्रमाण येतं बरं का. सुखे घालू हुंबरी. आता या स्वर्गामध्ये जे आहेत त्यांना भेटण्याकरता देव 2 वेळा येतात. हॉस्पिटलमध्ये जे ॲडमिट झालेत ना, त्यांना माझं बोलणं लवकर कळेल. डॉक्टर एकदा सकाळी 10-11ला व्हिजिट करतात आणि संध्याकाळी 6-7ला एकदा व्हिजिट करतात. बघतात बाबा कसं आहे ह्याचं, बरं आहे का, सलाईन चढवायची का, गोळ्या वाढवायच्या, कमी करायच्या का, डिस्चार्ज द्यायचा. तशी देवसुद्धा स्वर्गात भेटायला येतात सगळ्यांना. एकदा देव भेटायला आले, सगळे स्वर्गातल्यांनी आंदोलन केलं आंदोलन. सगळे एकत्र बसले आणि देवाला म्हटले, देवा अरे काय तुझा स्वर्ग आहे. आम्हाला वाटलं आनंद असेल म्हणून आम्ही पृथ्वी तलावरती पुण्य केलं, स्वर्गात आलो, पण इथं सुद्धा काहीच आनंद नाही. जगद्गुरु तुकोबाराय बोलतात, अरे वैकुंठ खोपट जुनाट झोपडी, आम्हाला नको तुझं वैकुंठ, आम्हाला नको तुझा स्वर्ग. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, लोकी व्हावा जन्मामा, लोकी व्हावा जन्मामा, लोकी व्हावा जन्मामा. आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त, नारायण नामे होऊ जीवनमुक्त. स्वर्गातले अमर भगवंताकडे हात जोडून प्रार्थना करतात, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा. या मृत्यूलोकामध्ये जे सुख आहे ना, ना तुझ्या वैकुंठात आहे ना तुझ्या स्वर्गात आहे. हे भूवैकुंठात आहे आणि तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत की आपण आज ह्या वैकुंठामध्ये आहोत. भूवैकुंठ म्हणतात, मृत्यूलोक म्हणतात. हो, आणि या ठिकाणी आपण आहोत, त्यात कीर्तनात आहोत. त्यामुळं सर्वांना विनंती आहे बघा, ते इच्छा करतात, आपण इच्छापूर्ती सोहळा करू. हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करायचं. काही नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हाताने टाळी. याच्यानी 2 कामं होतील. एक, तुम्ही जागी राहताल आणि टाळी वाजवल्यामुळं कीर्तनात राहताल. विठ्ठल काय असतं, लोक कीर्तनाला येतात महाराज, त्यांना वाईट वाटेल बाबा नाही गेलो तर कसं तरी बोलतील, त्यामुळं जाऊन बसलेलं बरं, असे काही असतात. काही जण वाईट वाटू नये म्हणून कारण बाजूला राहू दे, एक पण आलेले असतात, त्यांचा आणि कीर्तनाचा काही संबंध नसतो. बाबा नेहमी म्हणतात कीर्तनाला 3 लोक येतात. किती? 3 प्रकारचे लोक कीर्तनाला येतात. हौसे, नवसे, गौसे. काही हौसानं येतात, कीर्तन आहे ना भाऊ चला ऐकायला भेटेल. काही नवसानं येतात, बघू देवाच्या दारात बसू, काय मागू देवाकडे दिलं तर दिलं आहे का नवसाने. आणि काही गौसाईने येतात, कीर्तनकार कुठं चुकतोय का आणि त्याच्या चुका कुठं सापडतात का. विठ्ठला. त्यामुळे सर्वांना सांगतो, कीर्तनात आहात ना, हा आनंद 1-1.5 तासाचा आहे. मी तुम्हाला नीट सांगतो ऐका, माझ्या कीर्तनामध्ये तुम्ही 1 तास रममान असे व्हाल की तुम्हाला ना घर ना दार ना मुलगा ना पत्नी ना कोणाची आठवण राहणार नाही. तुम्ही माझ्यासोबत, मी तुमच्यासोबत, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे या परमेश्वरामध्ये एकरूप होऊया, तल्लीन होऊया. फक्त हाताने टाळी, मुखाने नाम. विठ्ठला. आणि बघा ना, जगाच्या पाठीवर नाम सोडा. मुखामध्ये नाम घ्यायला सांगितलं ना, जगाच्या पाठीवर जर नाम सोडलं ना महाराज, नाम, सगळ्या गोष्टी या पैशाने विकत घ्याव्या लागतात. तुमच्या बांगडीची पिन असू द्या, विकत आहे महाराज. कुंकू असू द्या, विकत आहे. फुकट काहीच नाही जगामध्ये.
फक्त नाम फुकट आहे, नाम. फक्त ते नाम आपल्याला कळलं पाहिजे. आणि खरं सांगू का, फुकट आहे म्हणून कळत नाही. विठ्ठल. कोण बोलतो ओम शंभो नारायण, कोण बोलतो हर हर महादेव, कोण बोलतो रामकृष्ण हरी, कोण बोलतो जय हरी, कोण बोलतो ओम नमो वासुदेवाय नमः. पण म्हणतो त्यांनाही कळत नाही. आणि जे म्हणत नाही त्यांना नाम फुकट भेटले ना, म्हणून त्यांनाही कळत नाही. नाम घेतलं पाहिजे महाराज. कारण हा एकच संप्रदाय असा आहे ना, तो नामावर तरतो. लक्षात ठेवा, नाम तुम्हाला तारल्याशिवाय राहत नाही. ज्याला नामाचं वेड लागतं ना, त्याला परमार्थातली भक्ती कळते. विठ्ठल. नामाचं वेड लागणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आम्ही वारीला जातो ना, आमची वारी जामखेड ते पंढरपूर असते. आणि वारीला जाताना दर दिवशी वारीमध्ये बाबा एक गवळण होते. आणि ती गवळण अशी होते महाराज, नीट ऐका, एक गवळण बोलली जाते. ती गवळण अशी होते की पायाखालची माती आहे ना, प्रत्येकाच्या पायाखालची. आता खेडेगावाचा रोड आहे, डांबरीकरण नाही. जामखेड ते पंढरपूर म्हणजे मराठवाडा ते मराठवाडाच आहे, पण शेताजवनातनं रोड आहे सगळा. पायाखालची माती ही डोक्यावर थया थया नाचते. आणि कपाळातला निघणारा, अंगातला निघणारा घाम पायाच्या खाली ओलावा निर्माण करतो. तरी भान राहत नाही, मी नाचते तर कशी नाचते. इतका आनंद तिथं व्यक्त केला जातो. अहो, आनंद असाच असतो हो महाराज. हा देह माझा आहे, हात माझा आहे, पाय माझा आहे, कान माझे, डोकं माझे, सगळं माझं. हे माझं माझं करत राहिलं ना, आपलं काही नाही या जगामध्ये. लक्षात ठेवा, काहीच नाही. हात सुद्धा तुमचा नाही. हात तुटला तरी माणसं जगणारे आहेत का नाही? पाय तुटला तरी माणसं जगणारे आहेत. पण हात आहे ना, तोपर्यंत हाताची किंमत कळत नाही. एकदा तुटू द्या मग हाताची किंमत कळते महाराज. पाय तुटू द्या मग पायाची किंमत कळते महाराज. हो, अजून थोडं पुढं जाऊन सांगू का, ज्याचं लग्न नाही झालं ना, त्यालाच बायकोची किंमत कळते महाराज. विठ्ठल. ज्यांचे लग्न झालेत ना, ते सुटले. हो, ज्यांचे आता होतच नाहीत महाराज, त्यांना विचारा बायकोची किंमत काय. हो, ही परिस्थिती आहे सध्या. नाम फुकट आहे, नाम घ्यायला विसरू नका. हाताने टाळी वाजवा. टाळी वाजवल्याने नाद निर्माण होतो महाराज. मृदुंग वाजतो, नाद आहे. विना वाजतो, नाद आहे. ह्यांचे मुख भगवंताचं नामस्मरण करतात, नाद निर्माण होतो. लाभोनी मृदुंग श्रुती शेऊ ब्रह्मराजा आवडीने, शेऊ ब्रह्मराजा आवडीने, शेऊ ब्रह्मराजा आवडीने. लावणी मृदुंग कृती टाळ घोष, लावणी मृदुंग कृती टाळ घोष. शेऊ ब्रह्मराजा आवडीने, शेऊ ब्रह्मराजा आवडीने. लावणी मृदुंग कृती टाळ घोष, लावणी मृदुंग कृती टाळ घोष. शेऊ ब्रह्मराजा आवडीने, शेऊ ब्रह्मराजा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जान मुक्ती ऐसे त्याने मज ज्ञान. वाद वाजवला नाद निर्माण होतो, विना वाजला नाद निर्माण होतो, टाळ वाजला नाद, मुख बोललं नाद. गरड महाराज बरोबर आहे ना, नाद निर्माण होतो. मग तुम्ही टाळी वाजवली तर नाद निर्माण होणार नाही का? होणार ना. पण कधी? ती बड्डीची टाळी वाजवायची नाही, हॅपी बड्डे करायचं नाही आपल्याला. एक ठोका टाळी वाजवायची. सगळ्यांनी लक्ष द्या, मागं बसलेले, खुर्चीवर मागं उभे असलेले सगळे माझ्याकडे नीट पहा, नीट पहा माझ्याकडे. मी 3 म्हणतो फक्त, आपण एक प्रॅक्टिकल करून पाहू. 3 म्हणतो, 3 म्हटलं की टाळी वाजवायची. पण 3 म्हटल्यावर चुकायचं नाही. आणि एक टाळी हॅपी बड्डे करायचा नाही. जी टाळी वाजवणार नाही किंवा जो टाळी वाजवणार नाही त्याला बाजूच्याची शपथ आहे बरं का, मी आधीच सांगतो. तर तुमचं तुम्ही बघा आता काय करायचं ते. सगळ्यांनी टाळी वाजवायची, चुकायचं नाही. 1 2 मला 3 म्हणू द्या ना, आपण 10ला कीर्तन संपवणार आज. पण 3 म्हटल्यावर परत एकदा तयार राहा, हात पुढे घ्या, सावध राहा. एकत्र टाळी वाजवलो आहे ना, 3 म्हटल्यावर एक ठोका. असं 3 न म्हणता मग काय बी वाजते, आपल्याला काय बी नको, टाळी पाहिजे. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एक टाळी झाली. माझा ज्ञानदेव गोपाळांसी लाया वाटी, माझा ज्ञानदेव गोपाळांसी लाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग, अरे नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग. हा नाचता नाचता देवाचा कळला पितांबर, नाचता नाचता
नाचता नाचता देवाचा गळला पितांबर नाचता नाचता देवाचा गळला पितांबर हा सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई बोला कबीर हा सावध होई देवा ऐसे बोले कबीर सावध होई बोला कबीर हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी अशी टाळी वाजवा. देव कीर्तनात येऊन नाचले. कबीर महाराज आले. सावध होई देवा ऐसे बोले कबीर. पण कधी एक टाळी झाली तेव्हा. तुम्ही जागेवर आहात ना. एक टाळी आपली बाकी आहे अजून. 3 म्हटल्यावर पटकन म्हणतो सगळ्यांनी वाजवा. एक टाळी. महाराज आज घरकुलचा आवाज ज्ञानेश्वर नगरमध्ये वाजला पाहिजे अशी टाळी. एकच टाळी. 1 2 तुम्ही 3 म्हणूच देणार नाहीत मला. आता कवर इथंच बोलत बसू. पुढं चालायचं आहे अजून हरकत नाही. टाळी वाजली नाद आला. नीट ऐका. टाळी वाजली नाद आला. मुखातून नाम विठ्ठल. विठ्ठल नाम ब्रह्म. ब्रह्म मुखामध्ये नाद हातामध्ये. दोन्ही एकत्र ज्या वेळेस तुमच्याकडनं गोष्टी घडतात. नीट ऐका बरं का. तुम्ही श्रोते आहात. तुम्हाला अधिकार कुठला आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. तुम्ही साक्षात शंकर भगवंताचे स्वरूप आहात. रूप आहात. तुकाराम महाराजांनी सांगितलं तुम्ही भगवंताचे स्वरूप आहात. तुमच्यामध्ये इतका अधिकार आहे या धर्म कीर्तनामध्ये. तुमच्यात का धर्म कीर्तनामध्ये इतका अधिकार आहे की तुम्ही नाद ब्रह्म अवतीर्ण करू शकता. नाद हाताने टाळी ब्रह्म मुखाने नाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हाताने टाळी मुखाने नाम. नाद ब्रह्म अवतीर्ण होतो. कीर्तनकाराला त्रास होत नाही. कीर्तन हे स्वतः भगवंत पार करून नेतो. महाराज साधू संत सांगतात ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाची सेवा चालते. नीट ऐका. ज्या ज्या ठिकाणी कीर्तनाची सेवा चालते त्या कीर्तनाच्या चहूबाजूने. कुठून. कीर्तनाच्या असं चहूबाजूने कोणाला घाबरायची गरज नाही. साक्षात शंकर भगवान हातामध्ये त्रिशूल घेऊन या कीर्तनाच्या चहूबाजूनी फेऱ्या मारत असतात. गरक्या मारत असतात. का तर कीर्तनात बसलेल्या एकालाही त्रास होऊ नये म्हणून. नादबाबांचा अभंग आहे. शांती ब्रह्मनाथ बाबा चप्पल घालून देवाऱ्यात गेला पण राग नाही केला. म्हणले इतकी घाई दर्शनाची चप्पल काढायचा सुद्धा विसरला. बाहेर गेला. सगळ्यांनी पकडला. अरे काय तुला पैसे दिले वाया गेले म्हणतो. हा चप्पल घालून गेला तरी नाथ काय म्हटले नाही का. ते म्हणे काहीच नाही म्हटले. उलट त्यांनी मला पहिलं दर्शन दिलं. म्हणले माझ्या आधी तू दर्शन घे देवाचं. म्हणले असं का. म्हणले एक काम कर. म्हणे काय कर. म्हणे त्यांच्या घराच्या इज्जतीवर हात घाल. म्हणलं इज्जतीवर हात घाल म्हणजे काय. म्हणे घरातली मोठी इज्जत नाथबाबांची त्यांची बायको आहे ना महाराज. एक काम कर. त्यांची बायको घरामध्ये असली नाथबाबा असले की त्यांच्या बायकोच्या मागणं तो अंगावर पाटकुळीवर बसायचं जाऊन गपकन. तर म्हणलं बाबा बाबा हे घोर पाप आहे म्हणे. हे माझ्याकडून होणार नाही. म्हणे पैसे वाढवून घे पण एवढं कर फक्त नाथाला राग येणं गरजेचं आहे. तो म्हणला संसाराचा पोटाचा प्रश्न आहे. त्यानं घेतले पैसे वाढवून. आता नाथांच्या घरचा त्या दिवशीचा प्रसंग असा होता. बरेचसे ब्राह्मण जेवायला लाईनीत बसले होते. त्याच्यामध्ये याला उडी मारायची आहे म्हणून हा सुद्धा त्यांच्या पंक्तीत जेवायला बसला. नीट ऐका बरं का. नाथांची पत्नी जेवण वाढते. नाथांची पत्नी जेवण समोरच्या लाईनमध्ये समोरच्या रांगेमध्ये वाढत असताना हा मागे बसलेला आहे. ती अशी वाढत 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 जशी माझ्या समोर येईल तसा मी उठल आणि त्यांच्या पत्नीला पटकून मागणं पाटकुळी उडी मारल म्हणून तयार बसला एकदम. जशी ती वाढत 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 पुढं आली. नीट ऐका बरं का. नीट ऐका. वाढत 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 पुढं आली तसं ह्याने पटकन उडी मारली. तिला मागणं पाटकुळी बसला आणि मिठी मारली मागून. नाथांची पत्नी काय म्हणाली माहिती आहे नाथांना. अहो ऐकलं का. म्हणे बाळाला जास्तच भूक लागली आहे. कसं आईच्या खांद्यावर येऊन बसलं हे. उगत शांती ब्रह्म बोलत नाहीत हे का नाही. ही भक्ती आहे महाराज. हो इतका शांतीचं प्रतीक. आणि ते नाथ बाबा आजच्या अभंगामध्ये आपल्याला सांगतात. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. ज्ञान नको सांगितलं. ज्ञान पाहिजे ना महाराज. माऊली सांगतात अभ्यासा होणी गहन पार्था मग ज्ञान. ज्ञाना होणी ध्यान विशेषीचे. महत्त्व दिलंय ज्ञानाला. महत्त्व दिलंय अभ्यासाला. पण त्याच्यापेक्षा महत्त्व दिलंय ध्यानाला महाराज. हो विशेषत्व ध्यान आहे. हो ज्ञान पाहिजे. पण नाथबाबा इथं सांगतात की देवा आम्हाला ज्ञान नको. भक्तिप्रेम दे फक्त. आणि ज्ञान नको देवा. मग ज्ञान का नको. कारण ज्ञान एक अशी गोष्ट आहे महाराज. नीट ऐका. ज्ञान एक अशी गोष्ट आहे
तुम्ही बायको कधी माहेराला सोडा, ज्ञान सांगतो तुम्हाला. बायको कधी तुम्ही माहेराला सोडा, माहेराला जाणारी बायको एका सुटकेसवर जाते बरं का महाराज. तुमचं लग्न झालंय का? मग तुम्ही कशाला मान हलवताय? हा, लग्न झालेल्याचा अनुभव आहे हा. बायकोला माहेरी सोडा, बायको एकच सुटकेस, त्यात बी अर्धे कपडे घेऊन माहेराला जाते, पण माहेरात न येताना 3-3 सुटकेस घेऊन येते सगळ्या महाराज. हो, याला काय म्हणतात? बायको माहेराला गेली आणि 3-3 सुटकेस घेऊन आली, याला म्हणतात ज्ञान अंगीकारलं आणि 3-3 सुटकेस भरून अहंकार त्याच्या सोबत चालत येतो महाराज. लक्षात ठेवा, ज्ञान आलं ना माणसाला अहंकार येतो. एखाद्याला रिक्षा चालवण्याचं जरा जास्त ज्ञान येऊ द्या, जास्त ज्ञान. जे नवीन बसले ना रिक्षा चालवायला, त्याला 10 वेळा सांगतो, ऐक रे असं कर, ऐक तिथं बघत जा, ऐक इकडं वळत जा, वळताना ब्रेक मार. ज्याला ज्ञान जास्त आहे ना ते शांत बसत नाही महाराज. ज्याला कमी ज्ञान आहे त्याला ढोस पाजायचा प्रयत्न करतं सारखं. ते म्हणलं ना, अरे बाबा मला माहीत आहे, तरी पण ऐक, मला माहीत आहे म्हणून सांगतो. हो, अहंकार विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, विशेष अज्ञानाच्या पाठी अहंकार लागत नाही. सज्ञानाच्या झोंबे कंठी, जो ज्ञानी आहे ना त्याच्या कंठाला झोंबतो आणि नाना छंदे नाचवल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाथ बाबा या अभंगामध्ये आपल्याला ज्ञान नको देवा, ज्ञान नको म्हणतायत. हो, मग पाहिजे काय? भक्ती. मग भक्ती कशी पाहिजे? तुमच्यासारखे आम्ही कीर्तनकार नाही महाराज, तुमच्यासारखा परमार्थ नाही जमत. घरामध्ये कामं भरपूर आहेत, संसार सांभाळायचा आहे, तोल सांभाळायचा आहे, सगळ्या गोष्टी सांभाळायच्यात. घर सांभाळायचंय, गाव सांभाळायचंय, गावातलं घर सांभाळायचंय, गावातली मंडळं सांभाळायची, गावातलं मंदिर सांभाळायचंय, सगळा संसार, सासर बी बघायचंय, माहेर बी बघायचंय. तुमच्या इतका आमच्याकडे वेळ कुठे? आम्हाला नाही जमत हे भक्ती बिक्ती करायला. जे आहे ना, ठाईचं बाई सोनी करा एक चित्त. आम्ही आमच्या जागेवर आहे, जितका वेळ भेटतो तितकं नामस्मरण करतो. नीट आहे का महाराज? या नामस्मरणाला सर्वात जास्त महत्त्व दिलंय. तुम्ही एका जागेवर, तुम्ही कुठं भक्ती करता, तुम्ही कुठं कचऱ्याच्या डब्यात बसलाय का टॉयलेटमध्ये बसलाय का विमानात बसलाय, देव पाहायला नाही महाराज. देव एकच पाहतो. काय पाहतो? तुमच्या मनातला भाव, त्याच्या मनात असलेली भक्ती पाहतो. उदाहरण देतो तुम्हाला, नीट ऐका. चोर कळतो का तुम्हाला? चोर 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 कळतो ना? चोरी करणारा चोर. एका गावामध्ये सज्जन चोर होता. सज्जन मी का म्हटलं? कारण वडिलोपार्जित व्यवसाय होता त्याचा. सज्जन चोर होता, चोरी करणे हाच त्याचा व्यवसाय होता. एक दिवस घटना अशी घडली महाराज, त्या सज्जन चोराच्या कानावरती गावातली अशी बातमी आली, आपल्या गावामध्ये साधू येत आहेत. साधू येत आहेत हे कळल्यानंतर महाराज तो सज्जन चोर नीट नाही थांबला. तो गावाच्या सरपंचाला भेटला, म्हणले आपल्या गावात साधू येत आहेत. आता चोर आहे म्हणून पैसा पाणी घरात चांगला आहे, पण गावात कोणालाच माहीत नाही हा चोर आहे म्हणून हा सज्जन चोर आहे. गावासाठी पैसा पाणी मजबूत आहे. साधू येत आहेत म्हणे, हा येत आहेत म्हणे. साधू, दोन्ही साधूंना जेवण आपल्या घरून पंचपक्वानाचं जेवण खाऊ घालू. गावचं टेन्शनच गेलं महाराज. म्हणले पैसे काढा, त्यांना जेवण करा, कुठून करायचं, कसं करायचं. म्हणे चला यानं घेतलंय ना अंगावर, ह्याच्या घरी पाठवून देऊ साधूला पाठवून देऊ. महाराज त्याला आनंद झाला. दोन्ही साधू माझ्याकडे जेवायला. ते म्हणे हा जावा घेऊन तुमच्याकडे जेवायला. पण ऐका ना, तुम्ही जेवायला साधूला नेताल पण गाव घरात बसेल का? म्हणून गाव बी साधूच्या मागं मागं येणार आणि अख्ख्या गावाचं जेवण घालू. चिंता करू नका, गावाला माहित नाही हा चोर आहे. अख्ख्या गावाला जेवण घालू साधू सहित, चिंता करायची नाही. मी साधूची भक्ती करणारा माणूस आहे. कुठलाही साधू असू द्या, कुठलाही पंथातला असू द्या, मी भक्ती करणारा माणूस आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे चला बाबा. चोराच्या घरी या साधूच्या जेवणाची सोय झाली. आता ते सगळे साधू चोराच्या घरी जेवायला येणार. चोर पहिला पळत बायकोला जाऊन भेटला. सगळी कथानक बायकोला सांगितली. असं असं घडलं, मी असं असं सांगितलं. बायकोनी त्याला सांगितलं घरामध्ये 300-350 रुपये उरलेत आणि या 300-350 रुपयामध्ये या साधूचं सुद्धा एकाचं जेवण होत नाही. 2 लांब गाव तर लईच लांब राहिलं म्हणे. तुम्ही सांगितलं कसं काय? तुम्ही विचारत जावा घरात. ते म्हणले तुझ्याकडे लई पैसे जमा करतो, पैसे जातात कुठं? मला वाटलं तुझ्याकडे आहेत म्हणून मी चिंतामुक्त राहिलो. पण बायकोचा खर्च बायकोचा कधीच कळत नाही महाराज. तुम्ही बायकोला 500 रुपये द्या तरी आपण 600 रुपये कर्जातच असतो. हो, 500चा हिशोब भेटत नाही लवकर. तर तिने सांगितलं मला नाही माहीत पण 350 आहेत म्हणे माझ्याकडं. म्हणे ठीक आहे काम कर म्हणे. काय करायचं? म्हणे ऐका आजची रात्र आहे, साधू उद्या येत आहेत ना, आजची रात्र आहे, चांगली चोरी करा 1 नंबरची, लय बक्कळ पैसा घेऊन या. तो म्हणला ठीक आहे आजची रात्र. महाराज त्याची सवय होती. अख्ख्या गावाला माहीत होतं. अख्खं गाव 9ला दरवाजा बंद करतो, पण हा सज्जन होता. हा 7लाच दरवाजा बंद करायचा घराचा. दिवा 8ला बंद, 7ला दरवाजा बंद.
सगळ्यांना वाटायचं सज्जन माणूस आहे, झोपला आतमध्ये. पण हे झोपायचं नाही महाराज. हे 7ला बंद करायचं, 8ला झोपायचं आणि 1ला उठायचं. अख्खं गाव झोपून गेलं की हा उठायचा मागच्या दारानं बाहेर चोरी करायला. पण सज्जन का म्हणतो? कारण राहतो त्या गावात चोरी करत नव्हता महाराज. राहतो त्या गावात, दुसऱ्या गावात जायचं कुठल्या तरी. त्याने एकदा ठरवलं ह्या जंगलामध्ये आड रानात कोणतरी मला भेटल आणि त्याची मी चोरी करल, जे काय आहे ते त्याला लुटल आणि मग उद्या सगळ्या साधूंना खाऊ घालेल. आता नीट ऐका, विशेष महत्त्व इथून पुढे आहे. तो चोर जंगलामध्ये एका झाडाच्या कळंबावरती जाऊन बसला. कळंबावरती म्हणजे फांदीवरती जाऊन बसला. खाली पाहायचा, कोणी येताना दिसते, कोणी येताना दिसते. महाराज 1चे 2, 2चे 3 वाजले. 3 वाजले. आता ब्रह्ममुहूर्त एक 40-45 मिनिटात चालू होणार आहे आणि चोरी तर काहीच नाही. बरं, मी साधूंना खाऊ घालायला घरी बोलवले, चोरी तर करायची आणि चोरी करायला सुद्धा कोण येत नाही. 3चे 3:30 वाजले. महाराज भीती मनामध्ये वाढू लागली. अरे साधू जेवायला बोलवलेत पण पैसे नाहीत, साधू जेवायला बोलवलेत पण पैसे नाहीत. करू काय, करू काय? एक सांगू, तुम्ही स्वच्छ भावनेने देवाला हाक मारली ना, देवाच्या बापाला सुद्धा यावं लागतं महाराज, यावंच लागतं. त्यानं हाक मारली पांडुरंगाला. अरे पांडुरंगा, बघ ना काय प्रसंग आलाय माझ्यावरती. 2 साधू जेवायला येत आहेत, माझ्याकडे पैसे नाही, काय करू, मला काही सुधरत नाही. एकही चोर आहे, मी चोर आहे, पण एकही गिराईक सापडला नाही आज. पांडुरंगाला महाराज पहाटे 3:30 वाजता ह्यानं हाक मारली. पांडुरंगाने रुक्मिणीला उठवलं. अगं उठ उठ, माझ्या भक्ताची तार आली म्हणे, ताबडतोब जावं लागणार आहे आपल्याला. ती म्हणे कुठे? म्हणे चल तू फक्त माझ्या मागं. ती म्हणली तुम्हाला तयारी करू द्या. रुक्मिणी आतमध्ये गेली, आंघोळ बिंघोळ करून छान छान मोती नाण्याचे दागिने घालून बाहेर आली. तो म्हणला थांब, अगं ते खेडगाव आहे, हे तुझ्या मोत्या नाण्याच्या दागिन्याचं तिकडं काय होत नाही, सगळे दागिने काढून टाक आणि सगळे सोन्याचे दागिने पराधन कर, जेणेकरून पटापट मोडता येतील. तिने सांगितलं का? म्हणे सगळे सोनं, गळ्यात सोनं, कमरेला सोनं, पायाला सोनं, कानात सोनं, जिथं सोनंच सोनं, सोनंच सोनं घालायचं. ती म्हणली जशी तुमची इच्छा. सगळं सोनं घातलं. बाजारात आले, मी पटापट चालतो पुढं. बाजारात आले देव, बैलगाडी घेऊन शेठजीचं रूप घेतलंय. शेठानी बाजूला बसले, रुक्मिणी स्वतः भगवंत गाडी बैलगाडी चालवतायत, चाललेत आणि आचोरवरनं खाली बघतोय. म्हणे क्या बात आहे, देवाला हाक मारली, गिराईक पाठवलं देवानी मला. पटकन खाली उतरला, कुऱ्हाड काढली, शेठजीच्या मानेवर ठेवली. म्हणला पटापट जितकं आहे तितकं सगळं काढा, काहीच ठेवायचं नाही, अंगावरती एक कण सोनं ठेवायचं नाही. त्यानं बायकोलाही सांगितलं काढ बाय, काढ, सगळंच काढ. ती म्हणे का? अगं आपण एवढ्यासाठी झालो, मनातल्या मनात फक्त एवढ्यासाठी झालो. काढलं तिने सगळं सोनं, देऊन टाकलं त्या चोराच्या हातात. देवाने सुद्धा अलंकार जे काय ते काढून टाकले, त्या चोराच्या हातात देऊन टाकले. चोराने दोन्ही बॅगा धरल्या, हाताने उचलल्या आणि परतीला निघाला. देवाने म्हणलं अहो थांबा की, चालत चालला, बैलगाडीवर सोडतो ना. तर म्हणे अरे मी तुम्हाला लुटले, तुम्हाला काय वाटतं का नाही याचं? म्हणजे लुटलं त्याचं काय वाटत नाही, पण एक प्रश्न मनामध्ये विचारू का? चोर देवाने विचारलं चोराला. चोर म्हणला विचारा ना, काय प्रश्न आहे? म्हणे प्रश्न सोपा आहे की हे जे तू आम्हाला लुटले भल्या जंगलात, ह्या पैशाचं करणार काय या सोन्याचं तू? महाराज त्यांनी पिशव्या खाली ठेवल्या, शुद्ध अंतकरण केलं आणि त्यांना सांगितलं 2 साधू घरी जेवायला येत आहेत, माझ्याकडं पैसे नाही, वडिलोपार्जित व्यवसाय आमचा चोरीचाच आहे, माझ्याकडे दुसरा पर्याय नाही, म्हणून मी हे तुम्हाला लुटलंय आणि तुमचं सोनं घेऊन चाललोय. उद्या बाजारात मोडणार, त्याचे बक्कळ पैसे भेटणार, साधू संत आणि अख्खं गाव पंचपक्वानाचं जेवण खाऊ घालणार म्हटलं. देवाला आतून आनंद झाला. देव काय म्हणाले माहिती आहे का त्याला? मी पण तुला एक सांगतो, आता नीट ऐक. आजपर्यंत आम्हाला भरपूर लुटलं, कोणी 5च नारळ ठेवले, देवा 5 नारळ व्हाईल, माझ्या घराची 2 घरं होऊ दे. लय लुटलं, मला बक्कळ लुटलं आजपर्यंत. पण कोणी साधू संतांना खाऊ घालण्यासाठी शुद्ध अंतकरणाने आजपर्यंत मला नाही लुटलं. तू जगात पहिला आहे मला लुटणारा. ज्यानं लुटलं महाराज, तो महाराज आनंदाश्रू थेंब पडावेत, त्याने पिशवी उचलावी, रिटर्न घराकडे यावं. पुन्हा शेठजी घरापुढं हजर, बैलगाडी सही. शेठजी म्हणले जे साधू संत येत आहेत त्यांच्या पाया तरी पडू दे ना मला, आहे का नाही? तुझं भाग्य आमचंही होऊ दे ना. आता मला नीट सांगा, तुम्ही ऐकताय ना, शेठजी आणि शेठानी कोण येतो? विठ्ठल रुक्माई आहे, विठ्ठल रुक्माई आहेत. आणि हा चोर आहे, ह्याच्या माग ह्याच्या घरी आले, साधू दारात आले, स्नान झालं, सगळे अभंग आरत्या झाल्या, साधू दारात आहेत, दोन्ही साधू दारात आहेत. आता दोन्ही साधू आणि देवाचं नातं नीट ऐका. दोन्ही साधू दारात आहेत. ज्ञानेश्वर महाराज आले पंढरपूरला, चला माग. ज्ञानेश्वर महाराज पंढरपूरला आले आणि देवाला सांगू लागले, देवा नामयाला भरपूर विनंती केली, चल आपण तीर्थभ्रमण करू. नामा म्हटला, एक सांगू
मला देवाशिवाय कुठलंच तीर्थ आवडत नाही, मी येऊ शकत नाही. जरी मी आलो तरी माझा पांडुरंग मला पाठवू शकत नाही, त्याला सुद्धा माझ्याशिवाय करमत नाही. ज्ञाना म्हणलं असं आहे का, मी स्वतः भगवंताकडं मी याचना करतो तुझ्यासाठी. ज्ञान आले, भगवंता पुढं सांगितलं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. असे विष्णूचे अवतार, विष्णूशी संवाद. कृष्ण विठ्ठलाशी बोलतोय, ऐक ना, नामाला घेऊन तीर्थभ्रमण करून येतो, फक्त तुझी परवानगी दे. देवाचे हात कमरेवर आहेत, डोळ्याला देवाच्या खळखण पाणी लागलं. देवाने सांगितलं ऐक, नीट ऐक, थोडा परमार्थ सांगतो. ज्ञानाशिवाय देव राहू शकतो, नीट ऐका. ज्ञानाशिवाय देव राहू शकतो, पण नामाशिवाय देव राहू शकत नाही. करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी, करतळी आवळे तैसा हरी. भाव मनात असेल ना तर करतळी आवळे तैसा हरी. करतळामध्ये त्याला आवडावं इतका हरी सोपा आहे. आता तुम्हाला कळालं का, जे दोन साधू फिरत होते त्यात एका साधूचं नाव होतं माऊली ज्ञानेश्वर आणि दुसऱ्या साधूचं नाव आहे नामदेव महाराज. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊली ज्याच्या गावी आले, ज्यानं त्यांच्यासाठी पंगत घातली, ज्याच्यासाठी देव स्वतः आले, देवाने ओळख करून दिली, देवाने ओळख करून दिली. बाळ इकडे ये, तू आम्हाला लुटलं ना, ज्याला खाऊ घालण्यासाठी लुटलं तो माझा नामा आहे, ज्याला खाऊ घालण्यास सुटलं ते माझं ज्ञान आहे. तो माझा नामा आणि माझं ज्ञान तुझ्या गावात तुझ्या घरात खायला आलं ना, म्हणून ह्या देवाने स्वतःला लुटवून घेतलंय. तेव्हा त्यानं गुडघ्यावर बसून भगवंताचे नामस्मरण केलं, पायावर मस्तक ठेवलं, तिथून पुढं त्याचा उद्धार झाला. ज्ञान अजिबात नाही, फक्त भक्तीचा पाझर प्रेमामध्ये फुटला. ज्यानं गुडघा खाली ठेवला त्या संतांचं नाव आहे हरी बाळ. होते बाळ महाराज. इतर गोष्टी पाळणारे भरपूर आहेत, पण देवाला पाळणारा साक्षात हरिपाळ आहे, ज्यानं संत जेवायला घातले आणि देवानेच सहकार्य केलं. विठ्ठल विठ्ठल. हे मी का सांगितलं माहितीये का, कारण अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नाथ महाराज सांगतात भक्ती पाझर फुटला महाराज. त्याला आता ज्ञानाची गरज नाही, मला किती येतं किती नाही येत हे कळत नाही. मनामध्ये भक्तीचा पाझर फुटला ना, आता ज्ञानाची गरज नाही, पाझरातनं प्रेम व्यक्त होतं. आनंदले मन. कुठं आनंदले मन. हे मन जेव्हा आनंदत ना तेव्हा प्रेमे पाझरती लोचन.
मनातला आनंदच डोळ्याला पाजर फोडतो. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही जागेवर आहात ना सगळे? टाळी वाजवत आहेत ना सगळे? कोणाला झोप बी आली तर मला सांगा, मिस कॉल द्या बरं का. हो. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. भक्तीचा अंकुर मनामध्ये फुटला की मनामध्ये प्रेमाला पाझर फुटतो, आणि प्रेमाला पाझर फुटला की तिथं ज्ञानाची गरज नाही, देवाला येऊन उभा राहावं लागतं. म्हणून नाथ बाबा या ठिकाणी सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे. आता अभिमान नित्य नवा तेवढं सांगतो, नीट ऐका. आपल्या घरी आज नैमित्तिक कार्यक्रम आहे. कार्यक्रम वडिलांचा आहे. वडिलांचा महाराज हा 9वा पुण्यस्मरण सोहळा आहे. आणि एक सांगू, पहिल्या वर्षी केला, दुसऱ्या वर्षी केला, तिसऱ्या वर्षी केला, चौथ्या वर्षी जाऊ दे केलाच नाही, अर्धाच केला. 5व्या वर्षी केला. 5व्या वर्षी तर 5च जण घरात घातले, जेऊ घातले, अगरबत्ती लावली, झाला. 6व्या वर्षी केला, एकच अगरबत्ती लावली, जाऊ द्या, 6 वर्ष झाली. 7व्या वर्षी. ही परिस्थिती आहे महाराज आपली, ही परिस्थिती आहे. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं श्राद्ध जोरात होतं. महाराज पाटील साहेबांसाठी टाळ्या वाजवा. हे 9वं श्राद्ध आहे, 9वं पुण्यस्मरण आहे. हो, मी सांगतो का महाराज, या प्रेमामध्ये जशी जशी आवड निर्माण होते, भक्ती निर्माण होते, वडिलांची आठवण. महाराज वडील शरीराने जातात, विचाराने नाही. विठ्ठल. आणि वडील आहेत ना आज जवळजवळ सगळ्यांच्या डोक्यातले हरवले. ज्याला आहेत त्यालाही वडील कळत नाहीत, ज्याला नाहीत ना महाराज त्यांना विचारा वडिलांचा किंमत. हो, वडिलांचा आधार काय असतो. हो, मी प्रत्येक कीर्तनामधून माझ्याकडनं आधीमध्ये, आता मी सांगतच नाही, जवळजवळ महाराज 5-6 वर्ष झाले आई वडील हे इतर काही गोष्टी सांगतच नाही कीर्तनामध्ये. पण संत चरित्र हाच माझा एक मुद्दा आहे. म्हणून नवीन नवीन संतांचं चरित्र अभ्यासाचा प्रयत्न करतो आणि तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. पण आज मी एक मुद्दा सांगतो. आई मी दर कीर्तनामध्ये पहिला सांगायचो, आई जीवनाचा आधार आहे, मायेचा सागर आहे. आईला सागर म्हणतात कारण महाराज ती अथांग आहे. तिच्या प्रेमाला कुठेही थारा नाही महाराज. किती म्हणा तिला, काही म्हणा महाराज, 2 दिवसाचा त्रास, तिसऱ्या दिवशी आई आहे तशीच आहे परत आपल्यासाठी. ती बदलत नाही कधी. ती तिचा स्वभाव पोरासाठी कधी सोडत नाही महाराज. नीट ऐका. हो, सगळ्यांनी ऐकलेलं गीत आहे ते. आई माझी मायेचा सागर. प्रत्येक कीर्तनात सांगतो. पण आज बाप ऐकूया का थोडा. बाप कसा असतो. या संसाराचा उभा करणारा आहे ना हा संसार. आपण म्हणतो ना, आपण काय परमार्थामध्ये म्हणतो, ज्ञान देवे रचिला पाया, उभारिले देवालया. व नंतर एकनाथ बाबा त्या पायाचे खांब झाले मंदिराचे. आणि सगळ्यात शेवटी माझे तुकाराम महाराज, भजन करा सावकाश, तुका झाला असे कळस. असं ह्या संसाराच्या मंदिराचा भक्कम पाया जर कोण असेल तर तो बाप असतो. बाप महाराज. बाप शिव्या घालताना दिसतो, बाप डोळे वटारलेला दिसतो, नाही ना, बाप मारणारा दिसतो, पण त्याच्या आतलं काळजाला कधी हात लावून बघा महाराज. बाप कणखर कणा त्याचा स्वाभिमानी बाला. बाप हा घराचा कणखर कणा असतो. किती संकट अंगावर येऊ द्या महाराज, पोराचा जन्म आई 9 महिने पोट वाढवून देते. पोट बाळ तिच्या पोटात वाढतं महाराज. पण नवऱ्याच्या बुद्धीमध्ये ते वाढत असलेलं कोणाला दिसत नाही, पण आईचं पोट आलेलं दिसतं बरं. बाप कणखर कणा त्याचा स्वाभिमानी बाणा. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. ज्याचा बाप जिवंत आहे ना महाराज आज, नीट ऐका माझं, ज्याचा बाप आज जिवंत आहे त्या पोरांना माझे हात जोडून विनंती आहे, एकदा बापाला घट्ट मिठी मारा. नाही बाप रडला तर मला कीर्तनाला बोलू नका परत. विठ्ठल ज्याचा गेलाय ना महाराज त्याने किती कोणाला मिठ्या मारू द्या, बापाचं प्रेम कुठं भेटत नाही. हो, असा हा बाप असतो. आणि ही प्रेम कधी मरत नाही. प्रेम कसं असतं हे बापाचं, नव्याने वाढत राहतं, नव्याने वाढत राहतं. म्हणून अभिमान नित्य नवा तया माझे, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी, अभिमान नित्य नवा तया माझी. भक्ती प्रेमा विना हो, भक्ती प्रेमा विना
ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझे हो अभिमान नित्य नवा तया माझे. किती भारी वाटतो आपण आहे का नाही अंतकरण दाटून येतं. अभिमान नित्य नवा तया माझी ह्याला म्हणतात अभिमान नित्य नवाच नवा महाराज जुनं होतच नाही. आज आपण वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला सुरुवात करताना प्रत्येक कीर्तनकार रूपाचा अभंग घेतो आहे का नाही. प्रत्येक कधी अभंग बदलला का कंटाळा आला बुवा रूपाचा अभंग बोलून बोलून आज जरा दुसरा म्हणूया कधी होतं नाही. महाराज त्या अभंगाला किती चाली लावा त्यातला महाराज जीव आहे ना नाविन्यच घेतो चैतन्यच घेतो. हाय रूप पाह तालोचनी सुख झाले हो साजले तुहा बोललो आपण. कंटाळा आहे महाराज अजून आपल्याकडे 40 चाली पडलेल्या आहेत अशा पण कंटाळा येत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात ज्याला भक्तीच्या प्रेमाचा पाजर फुटतो ना त्याच्यासाठी भक्तीतला प्रत्येक रस अभिमान नित्य नवा तया माझे. एकदा सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने अंतकरणाने मधलं भजन घेऊया आपण. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 हो विठ्ठल माझा 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 पांडुरंग माझा 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 पांडुरंग माझा 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 हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 जय हो हरी हरी विठ्ठल हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 मी विठ्ठल हो विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा 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 हो विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 मी विठ्ठलाचा हो विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ज्याने हात वर ठेवून शेवटपर्यंत टाळ्या वाजल्या त्यांना मनापासून आभार. ज्यांनी हळूहळू हात खाली घेतले त्यांनी जेवल्याशिवाय जाऊ नका महाराज. शेवटपर्यंत थांबायला वेळ कोणालाही महाराज इथं वारानुसार आमचा देव बदलतो.
मोबाईलचे स्टेटस बघा, सोमवारी वेगळा देव असतो. कोण असतो? भगवान शंकर. रात्रीचे 12 वाजले, शंकराला इकडं यावंसं वाटलं घरकुलमध्ये. बाबा लईच एका घरात माझी आराधना होते, चला घरकुलमध्ये भेट देऊ. शंकर, आता शंकराचं वाहन कोण आहे? स्कॉर्पिओ आहे का? ते नंदीवर बसून येणार आहे. नंदी आपले हळूहळू 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 12 वाजून गेले रात्रीचे. महाराज बघता काय तुम्ही? इथं लक्ष द्या. विठ्ठल नीट आहे का? रात्रीचे 12 वाजून गेले. शंकरांनी पक्क ठरवलं या घरकुलमध्ये माझी पूजा करतात. इथं बाजूला माझं मंदिर पण आहे का नाही? लोक किती गर्दी करतात. आपण घरकुलमध्ये जायचं, सगळ्या भक्तांचा उद्धार करून टाकायचा. आज ठरवलं या महादेवानी. इथल्या नाही, वरच्या हिमालयाच्या. आता तिकडनं निघाला तो नंदी घेऊन. आता नंदी काय पटकन येणार नाही, डिस्टन्स खूप मोठं आहे, म्हणून ते हळूहळू हळूहळू येणार. रात्रीचे 12 वाजले बरं का, 12 वाजले. आणि नंदी इथं आपल्या नितीन कंपनीपर्यंत आला. शंकर भगवान नंदी नितीन कंपनीला, ते आईस्क्रीमचं दुकान आहे ना, तिथं आला जसा तिथं 12 वाजून गेले. अख्ख्या घरकुलचे स्टेटस बदलून गेले महाराज. शंकर डिलीट, गणपती बाप्पा लावून टाकला महाराज. मंगळवार उगवला, शंकराने डोळे बंद केले. मी आहे का? म्हणे नाही. मग कोण आहे? अरे माझं पोर गेलं ना तिथं, मी गायब झालो. मंगळवार आला, गणपती गेला की आला, विठ्ठल गेला की आले, दत्त गेले की आली, संतोषी माता गेली की शनिवार आला, बजरंगबली. एका देवाच्या जागेवर आपण नीट उभं नाही आहे का? नाही महाराज. कशी भक्ती होईल आपली? विठ्ठल. ज्येष्ठ समाजसेवक माणिक पाटील साहेब या ठिकाणी आलेत. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात एकदा त्यांचं स्वागत. आणि हे आमचे सर आहेत बरं का. सर थांबा 1 मिनिट, तिकडं तोंड दाखवा सर. हे तुम्हाला पडद्यामागचे कलाकार आहेत, लक्षात ठेवा. ह्यांनी बरेच चेहरे सिनेमा चित्रपटामध्ये दिग्दर्शक केलेत कॅमेरा पुढे. असे आमचे साठे सर आहेत. एकदा ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बसा. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, म्हटलं की महाराज किती सांगावं तितकं कमी. आणि जसं जसं तासभर पुढे जातं ना, तसं तसं एक नवा हुरूप येत जातो कीर्तन करायला. पण एक घड्याळ कोणासाठी थांबत नाही. एका माणसाने खूप चांगलं वर्णन केलं होतं, हे नशिबाच्या पुढं आणि घड्याळाच्या पुढं कधीच कोण जाऊ शकत नाही महाराज. हो, हा कार्यक्रम वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय तुरळक मुलं अशी जन्माला आलेली आहेत की जे वडील नसताना त्यांचं हे पुण्यस्मरण दरवर्षी करतात. नाही तर काही महाराज बाप जिवंत असताना सुद्धा मारून टाकलेले आहे. हो हो, काही अशी मुलं आहेत की आज सुद्धा बापाशी बोलत सुद्धा नाहीत घरी. काही जण राग आहे म्हणे. कसला राग असतो मला अजून कळत नाही. नाथ बाबा आपल्याला सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. मी भक्ती सांगितली, प्रेम कसं पाहिजे तेवढं सांगतो आणि या ठिकाणी कीर्तनाचा शेवट करतो. एकदा सगळ्यांनी भजन करा. विठ्ठल विठ्ठल. प्रेम कसं असतं मी थोडं जिवंत उदाहरण देतो. आज तुम्ही मला पाहताय, माझ्या घरामध्ये माझ्या गळ्यामध्ये भरपूर हार पडलेले आहेत. पण एक सांगू का महाराज, या हाराची फुलं जर एकाच रंगाची असती बरं का, एकाच, आता ह्याच्यात अनेक रंग आहेत, कुठे लाल आहे, पिवळा आहे, सफेद आहे की नाही, अनेक रंगाची फुलं एकत्र येतात, तुळस एकत्र येते, तेव्हा एक सुंदर असा एक हार निर्माण होतो. पण ही अनेक फुलं एकत्र जी आलेली आहेत ना, त्यांना एकत्र ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या हारामध्ये जो धागा ववलाय ना, त्या धाग्याने केलं आहे का नाही. बरं मला एक सांगा, त्या धाग्यांमध्ये इतकी ताकद असावं की अनेक रंगाची फुलं एकत्र केली, तो धागा म्हणजे तो परमात्मा आहे, ज्यानं तुमच्या माझ्यासारखी अनेक फुलं ह्या पृथ्वी तलावरती एकत्र पाठवली. सगळे सारखे आहेत का दिसायला महाराज? मी वेगळा आहे ना, हां वेगळा आहे, तुम्ही वेगळे आहेत. तुम्ही तुमच्याच घरी जाणार ना, मी तुमच्या घरी आले हो ठेवतील का मला?
सगळे वेगळे वेगळे आहेत महाराज. अनेक रंगाची फुलं देवाने तयार केली. नीट ऐका, माझे बाबा सांगायचे प्रेम कसं असतं. ह्या धाग्यातला जो सूत आहे ना, हा सूत कशापासून बनतो? कशापासून? कापसापासून. बरोबर आहे ना? कापूस. ह्याचं मूळ काय? ह्याचं मूळ आहे कापूस. आणि कापूस कुठल्या रंगाचा येतो? सफेद रंगाचा. कपाशी आहे का नाही? सफेद रंग. त्याला फुलं आहेत का? आकार आहे का? रंग आहे का वेगवेगळा? निळ्या रंगाची शेती केली म्हणून नाही, त्याला एकच रंग आहे, सफेद. पण ज्या वेळेस तो महाराज निसर्गातून मानवाच्या हातात येतो त्यावेळेस त्या रंगाची प्रक्रिया होते. पण त्याचं मूळ काय आहे? मूळ आहे कापूस. मग अनेक प्रकारचे धागे, दोरे, सदरे, कपडे, टी शर्ट, जीन्स, पॅन्ट, धोतर, सदरे सगळं तयार झालं. पण त्याचं मूळ काय आहे? कापूस. अनेक, आता तुम्ही या साड्या घातल्यात, सगळ्यांच्या वेगवेगळ्या साड्या आहेत, पण सगळ्या साड्या तयार झाल्या कापसापासनं. कापूस सफेद आहे. आता नीट ऐका, जसा कापूस सफेद आहे ना महाराज, तसा भगवंत तुमच्या आणि माझ्यामध्ये आपण वेगवेगळे आहोत. मग कसे? एकची धागा नाना परी कपडे. तुम्ही कपडे वेगवेगळे घातले. मुक्ताबाई सांगते, एकची धागा नाना परी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे जगामध्ये ब्रह्म दिसे, जगामध्ये एकची सोने नाना परी लेणे. सोनं एकच आहे, मूळ सोनं, बाकी वेगवेगळ्या पद्धतीने घातलं जातं. एकची सोने नाना परी लेणे, बाली आणि बुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हे एक तत्व ब्रह्म आहे तेवढं आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते ब्रह्म फक्त नामाने आकळता येतं. इको वाढव. ते ब्रह्म फक्त आपल्याला नामाने आकळता येतं. ज्ञानोबा एका ठिकाणी सांगतात की या नामापेक्षा दुसऱ्या जागेवरती तुम्हाला थारा भेटू शकत नाही. नाम एकच तत्व तुम्हाला तारू शकतं. नामापर ते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणि पंथा जाशील जणी. मग नामापर ते तत्व दुसरं नाही ना, मग आपल्याला काय करायचं? नीट ऐका. एक तत्व नाम दृढधरी म्हणा, एक तत्व नाम दृढधरी म्हणा, एक तत्व नाम दृढधरी म्हणा, एक तत्व नाम दृढधरी म्हणा. हो, एक तत्व नाम दृढधरी म्हणा, हरीची करुणा येईल तुझी, हरीसी करुणा येईल तुझी, हरीसी करुणा येईल तुझी, हो, हरीची करुणा येईल तुझी. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे. हरिमुखे म्हणा. तुम्हाला या आवाजाच्या घोळ्यात कळलं नसेल, माऊली ज्ञानोबराय म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी मना. या मनामध्ये तत्व नामाचं दृढ धरायला सांगितलंय. हरीसी करुणा येईल तुझी, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. माऊली सांगतायत हे तत्व सांभाळा. आणि हीच माणसं शोधा महाराज, भेटत नाही लवकर. एक तर हरी भेटत नाही. नीट बघा, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हरी दुर्लभ, शेवटी काय? दुर्लभ. पहिला हरी दुर्लभ, हरी बुद्धी दुर्लभ. एक तर हरी दुर्लभ, बुद्धीत हरी येणं दुर्लभ, हरी बुद्धी दुर्लभ. हरी बुद्धी जपणारा दुर्लभ, हरी बुद्धी जपे दुर्लभ, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. हो, मग नंतर वाचेसी सद्गत जपे आधी. एकदा हरी बुद्धीने जपायला चालू केला ना की या मर्दाच्या शरीरातून मुखातून आवाज येत नाही,
नाकाला वेड लागतं महाराज, नाकाला. हो, माऊली ज्ञानोबांचा शब्द आहे बरं का. आजपाजपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धारू असे. हा मनाचा निर्धार का एकदा जागा झाला की मनामध्ये भक्तीचा जन्म होतो. आणि एकदा भक्तीचा जन्म झाला, भक्ती हळूहळू 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 वाढू लागली की त्या भक्तीच्या अंतःकरणातनं प्रेम नावाचा मुलगा जन्माला येतो. आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जीवाला समाधान नाही. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, ही चाल ज्यांनी गायली ना महाराज, मला वाटतं ज्ञानेश्वर नगर जवळजवळ 70% रिक्षावाले आहेत का नाहीत? प्रत्येकाच्या दारात, आमच्या दारात गाड्या असतात, तुमच्या दारात रिक्षा आहेत महाराज. आमच्या 2च आहेत, तुमचे 3 चाकाचे आहेत. आणि हे आमची रिक्षावाले आहेत. एकदा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. रिक्षा माझ्यासाठी गायली आज. प्रेमाविन ना, पण तुम्ही एक दाखवून दिलं माझं. रिक्षावाले कुठं कमी, इथं सुद्धा आहेत. विठ्ठल विठ्ठल. हा प्रेमाचा अंकुर फुटणं महाराज, प्रेम जन्माला येणं गरजेचं आहे. म्हणून नाथबाबा सांगतात की प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. अभंग घेतल्यावर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल, महाराज काही येडा झाला का? हे प्रेम सुख देई प्रेम 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 काय लावले? कारण या जगाला नश्वर शरीरावर प्रेम करण्याची घाणेरडी सवय. विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराज, माझे 2 प्रश्न तुम्हाला आहेत. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये होते की नव्हते? काय म्हणणं आहे तुमचं? तुमच्या जर गळ्यावर एखाद्याने चाकू ठेवला आणि सांगितलं बोल छत्रपती शिवाजी महाराज नव्हते, तर तुम्ही म्हणणार का नव्हते? नाही महाराज, जीव गेला तरी चालेल पण महाराज होते. आता दुसरा प्रश्न, मग तेव्हा होते, मग आज आहेत का नाहीत? आहेत. आहेत, बरोबर आहे. चला, आजपर्यंत आपण आलो, आता उद्या असणार की नसणार? असणार. पुढे जाऊन सांगू माझं मत काय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत माझ्या राजाचा इतिहास अमर असणार महाराज. अजून पुढे आहे का? अजून पुढे आहे का? छत्रपती शिवाजी महाराज होते, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज असणार. हे तुमच्या मनामध्ये ज्या अंतःकरणाने बोलता त्या अंतःकरणात जो पाझर फुटतो ना त्याला नाव द्या प्रेम. बरं का? त्याला नाव द्यायचं प्रेम. आता चला पुढं. महाराज होते, मग मावळे पण होते ना. मावळे होते ना, साठे महाराज होते ना. बऱ्याच मावळ्यांना तुम्ही शिकवलं का नाही? महाराज ढाल तरवाल परंगत येतं, ह्यांच्या नाद कोण करत नाही. दानपट्टा ह्यांच्या पुढं कोणी उभा राहत नाही. ह्यांचा दानपट्टा बघितला मी घरी पळून गेलतो. उगाच पाय कापला तर मी काय करू म्हणायचं. एक नंबर. अहो महाराज होते तर मावळे सुद्धा होते, महाराज आहेत तर मावळे सुद्धा आहेत. मग मावळे कुठे आहेत महाराज? महाराज दिसतात आपल्याला कुठेही बघा, अनुभव येतो त्यांची एक संवेदना जाणवते. कुठल्या माणसाकडं बघून तुम्हाला मावळ्याची संवेदना जाणवली का? जाणवली का? नाही. बाजीप्रभू तेव्हा होते, आजही बाजीप्रभू आहेत महाराज. शिवाकाशीत तेव्हा होता, आजही शिवाकाशीत आहे महाराज. आहे. हो, तानाजी मालुसरे त्या काळात होते, आजही आहेत. सूर्याजी होते, आजही आहेत महाराज. आहेत. शिवबा कासार तेव्हाही होता, आजही आहेत. मग आहेत तर कुठं आहेत? मी माझा सर्वे तुम्हाला सांगतो. पटला तर मला सांगा, नाही पटला तरी कीर्तन झाल्यावर सांगा की महाराज आम्हाला पटलं नाही, मी सांगायचं सोडून देईल.
तेव्हा होते, आजही आहेत. आज ह्या कलियुगामध्ये ज्यावेळेस शिवजयंती होते, आपण सर्वजण पाहतो, चालताना फिरताना उघड्या डोळ्याने दिसतं. महाराज मी कुठनं वाचून आलेलं नाही, मी माझ्या अनुभवातनं बोलतोय, नीट ऐका. महाराज आपल्या उघड्या डोळ्यानं बघतो, ह्या पिळदार मिशा आहेत का नाहीत बघायला? आहेत का नाहीत? आहेत. ही चंद्रकोर कपाळाला आहेत का नाही बघायला? आहेत. गळ्यामध्ये शिवमुद्रा आहे का नाही बघायला? आहे महाराज. पण महाराज वर्तन माझ्या महाराजांसारखं कधी दिसणार नाही. महाराज कुठंतरी थांबलेला असतो. एका गोष्टीचा अभिमान वाटतो, किमान महाराजांचा मावळा म्हणून शरीरात, म्हणजे शरीराची त्यांनी दशा मावळ्यासारखी किमान करून तरी घेतली याचा अभिमान वाटतो. पण मावळा होणं खूप अवघड आहे बरं का महाराज. मग तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही म्हणता मावळे आहेत, जर मग आम्ही एवढं करून सुद्धा, आम्ही पिळदार मिशा ठेवून सुद्धा, आई वडिलांचा, गुरुजनांचा, ताई बहिणींचा, रस्त्यावरच्या मुलींचा आदर करून सुद्धा आम्ही मावळ्यामध्ये बसत नाही का? म्हणे नाही, तो आदर माझ्या मावळ्यांनी तर केलाच केला, पण ह्या स्वराज्याच्या रक्षणासाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी जीवाचं बलिदान दिलं. मग आज जर स्वराज्य निर्माण करायचं असेल तर बलिदान देणारे मावळे कुठे आहेत? मी शोधले, मला भेटले. मी तुम्हाला सांगतो, नीट ऐका. ज्यावेळेस रस्त्यात तुम्ही गावाला कधी निघालात ना, रात्रीचे गावाला, मुंबईतून गाव जेव्हा उगवतं ना, सकाळी पहाटेचे 5-6 वाजता, 4-4:30 वाजतात, त्यावेळेस रस्त्याच्या कडाला चड्डी आणि टी शर्टवर धावणारी पोरं बघता का तुम्ही महाराज? बघता का? बघता? तो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे महाराज. हो. त्याची तयारी कशा करताय? त्याची तयारी कशा करताय? त्याला झोप लागत नाही का? झोप लागते. त्याची तयारी या भारत मातेचं रक्षण करण्याकरता फौजी बनून भारताच्या सीमेवरती महाराज छातीचा पर्वत करून उभा राहण्यासाठी तयारी आहे. हे भारत स्वराज्य वाचवण्यासाठी तो मावळा जीवाची बाजी लावायला तयार आहे. म्हणून आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा एवढाच माझा अभ्यास आहे. कारण त्यांचा कर्म, त्यांचा धर्म, त्यांचं प्रेम. आता आपल्याला प्रेम महाराज, आपलं प्रेम किती आहे? ह्या घराच्या आतमध्ये आपलं प्रेम, ह्या घराच्या आतमध्ये, हे वरचं घर भाड्याने असलं तरी प्रेम आहे महाराज माझं आहे म्हणून. भाड्यानं वर घरात, बायको आली घरात, पोरं आली घरात, चौघांनी मिळून हापूस खायचा, हापूस पण बाजूच्याला द्यायचा नाही महाराज. आपलं प्रेम घरात, घरापुरतं मर्यादित. आपलं प्रेम लईच जर बाहेर गेलं, लईच तर बायकोच्या माहेरी गेलं, त्याच्या पलीकडे प्रेम आपलं जात नाही. एक सांगू महाराज, आपल्या प्रत्येकाला वाटतं, इथं बसलेले नवविवाहित तरुण तरुणी आहेत ना, ज्यांची लग्न झालेली आहेत, मुलं लहान लहान नाही, 4, 5, 7, 8 वर्षात पोर आहेत. प्रत्येक आईबापाला वाटतं माझ्या पोराला न्यायला रिक्षा यावी, माझं पोरगं चांगल्या शाळेत शिकावं, माझं पोरगं चांगल्या शाळेत शिकावं, न्यायला रिक्षा यावी. त्याच्या फीचा विचार ती करत नाही, त्याचा बाप कसा भरायचा ती भरल. बाप राबतो महाराज, तो सुद्धा फी भरतो, तो सुद्धा रिक्षा करून देतो, घरातलं सगळं सुख पुरवण्याचा प्रयत्न करतो. एक सांगू, तुमचं माझं प्रेम आपल्या घरापुरतं मर्यादित आहे महाराज. तो जो उभा आहे ना तिथे सीमेवरती, त्याचं प्रेम त्याच्या घराकडं नाही महाराज, त्याचं प्रेम त्याच्या आईवडिलांकडं नाही महाराज. फक्त एकदा डोकं ठेवतो पायावर, तेवढे आशीर्वाद घेऊन सोबत जातो. हो, आशीर्वाद घेऊन जातो. आईवडिलांवर प्रेम नाही असं नाही बरं का, पण तिथं उभा आहे ना, तिथं कर्तव्यावर उभा आहे तो. आई वडिलांवर प्रेम नाही, घरावरती प्रेम नाही, मुलांबाळांवरती प्रेम नाही. जर प्रेम केलं तर तिथं उभा राहू शकत नाही. डॉक्टरांनी जर मुलगी आहे म्हणून ऑपरेशन केलं तर डॉक्टरचा हात कापतो, लक्षात ठेवा. पेशंट आहे म्हणून ऑपरेशन केलं तर ऑपरेशन डॉक्टर सक्सेस करतो. तसं महाराज तो सीमेवरती उभा आहे. त्याचं प्रेम भारत देशाचं रक्षण, त्याचा धर्म भारत देशाचं रक्षण, त्याचं कर्म भारत देशाचं रक्षण, त्याची जानेमन, त्याची महबूबा, त्याची जे कोण असेल ते म्हणजे फक्त भारत भूमीचं रक्षण. हम जिएंगे और मरेंगे, आए वतन तेरे लिए. ज्यांना मनातून आनंद वाटतो सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे वतन तेरे लिए. महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और
ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम हे ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा हो ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम हे ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हो ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली हे ज्ञानोबा 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 हे ज्ञानोबा ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञान आणि अभिमान नित्य नवा आणि प्रेमातलं कुठलं सुख नेमकं आपल्याला पाहिजे इतकं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. पुढच्या अभंगाचा सळ भावार सांगतो. वेश्याकरता एक पती नसतो, अनेक पती असतात. तिला नवऱ्याचं सुख कळत नाही, म्हणजे जो परमार्थामध्ये आहे त्याला भक्ती अशी कळू शकत नाही. जो परमार्थात नाही त्याला ही भक्ती कळू शकत नाही. त्यानं परमार्थात उतरलं पाहिजे, तिने लग्न केलं पाहिजे, तर तिला पतिव्रतेचं स्वरूप प्राप्त होतं. नादबाबा थोडं परखड बोलतात. नादबाबांना मी तुम्हाला शांतीब्रह्म सांगितलं बरं का. प्रेमाचे आगर नादबाबा आहेत, शांतीब्रह्म आहेत.
अजून एक नाथबाबांचं दुसरं रूप सांगू तुम्हाला. वेळेला हातामध्ये काठी घेणारे, भले तरी देऊ कासेची लंगोटी. हे संत आहेत, पण जर वेळ आली नाथाळाचे माते हनो काठी. महू मीनावून आम्ही विष्णुदास, मीनापेक्षा महू, पण जर डोक्याच्या वर गेलं कठीण वज्रास ही भेदू आम्ही. पाळू शकत नाही, पाळू शकतो तर कळू शकत नाही, लक्षात ठेवा. हो, आणि ह्या परमार्थामध्ये जर आपल्याला हे नाही कळलं, नाथबाबाच सांगतात ना, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरच देवती बा काळ बांधून येईल. सरच देवती बा. हे एका जनार्दनी आमचं काय बा जाईल. होय गणनाथांनी आमचं काय जाईल. काय बा जाईल. महाद्वारी बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. हो बोलतो देखा माधवारी गोल बोलत देवा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान होते. टाळ टाळ. माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय माझा मागे? मागे आवाज येतोय का? वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान होते. हे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे. हे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे. हे पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. हे पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. पिंगा ग बाई पिंगा ग, पिंगा ग बाई पिंगा. अवघा 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 धांगड धिंगारे. अवघा धांगड धिंगारे. अवघा धांगड धिंगारे. अवघा धांगड धिंगारे. अवघा धागड धिंगा गे, अवघा धागड धिंगा गे, अवघा धागड धिंगा गे, अवघा धागड धिंगा गे. हे करोनी उचित प्रेम खाली हृदयात दान मागायास कर करोनी आस. करुणी उचित प्रेम खाली हृदयात अनुदान मागायास करुणी आस. हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होवनी भजनी लागा देव करा काही वारी. हिता हात केला की महिला, पाठीमागा हात केला की पुरुष. चुकायचं नाही, विसरायचं नाही, बोलायचं, लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान. कीर्तनात आलात ना, लाज भय शंका, जशा चपला बाहेर तसे हे पण बाहेर. दुराविला मान. न कळते साधन या परते. अहो पोरगी लयच नाचायला लागली म्हणून विष पाजलं महाराज. ती विष पिली रानाने विष दिया. माहिती ना तुम्हाला, मानो अमृत पिया. मीरा इतकं भजनामध्ये तल्लीन व्हा. पुढं हात केला महिला, मागा हात केला पुरुष. तयार 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 का? आई तुम्ही बसलाय, तुम्ही बी बोलायचं बरं का? बोलावा विठ्ठल. माग पुरुष. आवाज खूप छान निघाला. ह्यांच्यासाठी पुरुषांनी टाळ्या वाजवा एकदा सगळ्यांनी. आता तुम्ही तयार ना बरं का? आणि आवडल्या तरच टाळ्या वाजवा. उगाच बोलले म्हणून नाही वाजवायचं. मी त्यांच्या बाजूने असलो तरी मी खऱ्याच आहे महाराज. मागचे तयार आहेत का? पहावा विठ्ठल माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी. अहम वागा जम वागा प्रेम नगरा वारी. सावध होनी भजनी लागा देव करा काही वारी. ओ सावध होणे भजनी लागा देव करा काही वारी. माझ्या मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची, माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची, माझ्या मल्हारीची
माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय